तर धनंजय मुंडे यांच्या समर्थनासाठी लातूर जिल्ह्यात किनगाव पोलीस ठाण्यासमोर वंजारी समाजाचं ठिय्या आंदोलन सध्या सुरू आहे। आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, अंजली दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी खरं तर करण्यात येते। गुन्हा दाखल झाल्याशिवाय पोलीस ठाण्यासमोरून उठणार नाही अशी भूमिका सध्या आंदोलकांनी घेतली आहे। आणि त्या आंदोलनाची आपण ही काही दृश्य पाहतोय। लातूरमधलं हे आंदोलन धनंजय मुंडे यांच्या समर्थनासाठी हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, अंजली दमानिया यांच्यावर तोपर्यंत पोलीस ठाण्यासमोरून उठणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। तर संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ लातूर आणि मुंबईमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे। सर्वपक्षीय नागरिक मंचातर्फे लातूरमध्ये चक्का जाम आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। लातूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात हे आंदोलन सुरू आहे। तर मुंबईतील आझाद मैदानावर सुद्धा सरपंच परिषदेचं धरणं आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळते आणि आपण सध्या ही दोन दृश्य पाहतोय। आझाद मैदानावर एका ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे, तर लातूरमध्ये होळकर चौकात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतं। त्याची दोन दृश्य आपण ही सध्या पाहतोय। तर आझाद मैदानावर ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्यासोबत आहेत। पद्मेश, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली, काय नेमकी मागणी करतायत आंदोलन करते? न्याय दिला पाहिजे। गौरी, आपण जर बघितलं तर बीड येथील मत्स्याजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या झाली। त्यानंतर आपण जर बघितलं तर संपूर्ण राज्यभरात त्याचे पडसाद उमटायला आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या आझाद मैदान येथे आहोत। आझाद मैदान येथे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्यातर्फे आता कुठेतरी आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। आपण बघू शकतो की संपूर्ण महाराष्ट्रभरातून सरपंच आणि ग्राम सदस्य इथे आंदोलनासाठी आले। त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर तात्काळ जो मोर्चा लावावा, त्याचबरोबर त्यांचे जे मारेकरी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी। यासाठी सर्व जे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील ते इथे मोठ्या प्रमाणात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर सरपंच संतोष देशमुख यांची आपण बघतो फॅमिली आहे, त्यांना कुठेतरी शासकीय नोकरी द्यावी यासाठी आपण बघू शकतो की सर्व सरपंच असतील, ग्रामसेवक सदस्य असतील ते इथे गोळा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अनेक महाराष्ट्रातल्या संपूर्ण भाग, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, की संपूर्ण महाराष्ट्रभरातून आता सरपंच आता कुठेतरी गोळा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गौरी, हो, नक्कीच पद्मेश, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।